तर गणपतीपेठ संघाने या मॅच मध्ये नाणेफेक जिंकून प्रथम हॅलो हा तर आता मात्र मॅच नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिली ओव्हर प्रतीकच्या माध्यमातून हाणली जाते. पहिलं षटक पहिली ओव्हर प्रतीक. आपण या JPLचा उद्घाटन जो सामना पाहिला त्या सामन्यामध्ये हा येलो जर्सीचा संघ खेळताना आपण पाहिलं होतं. तर आता दुसरा सामना इथे मात्र सज्ज होतोय. मॅच नंबर 2 प्रतीक टू आदित्य. पहिला बॉल डॉट बॉल. प्रतीकचा पहिला चेंडू डॉट पद्धतीचा इथे मात्र हाताळला जातोय आणि डॉट बॉलने सुरुवात होते मॅचला. आदित्य व सुयोग संबोध आहे. सुयोग यावेळेस देखील थोडासा वेगवान बॉल परंतु लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. अंपायरने वाईट घोषित केला. या वाईटने धावसंख्याचं खातं उघडते. धावसंख्या होते 1. यावेळेस देखील वेगवान बॉल. काय बॉल आहे. डॉट बॉल येईल. आदित्यला इथे मात्र ड्राईव्ह करायचा प्रयत्न करून दिला जात नाहीये. बॉल थोडंसं लाईन आणि लेंथ मध्ये थोडासा खिचाव थोडासा मागे ठेवते बॉल. आदित्य मात्र आता अडकतोय थोडासा. सलगचा दुसरा लगतचा डॉट बॉल येतोय. आता मात्र पुन्हा सज्ज होईल तो प्रतीक आदित्यच्या माध्यमातून. तरी ते मात्र पहिली धाव बॅट म्हणून येते. सिंगल धाव बॅट म्हणून येणारी आजच्या दिवसामधील दुसऱ्या सामन्यामधील पहिली धाव पहिली सिंगल आदित्यच्या खात्यामध्ये जाते. आता मात्र स्ट्रायकिंग वरती सज्ज होतोय तो सुयोग. तर सामना करेल तो प्रतीक याचा एक चप्पल चालांश चतुर गोलंदाज. यावेळेस देखील चांगला फटका आहे. काय स्ट्रोक आहे. ग्लान्स केलाय परंतु तितकी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातात. 2 धावा 2D साठी बॉल जातोय. 2 डिक्लेअर. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावसंख्या होईल ती 4 धावा 4 बॉल. किती एक वाईट 4 बॉल झालेत. अजूनही या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा डॉट. यावेळेस मात्र या षटकामध्ये तिसरा डॉट बॉल हाताळला जातोय प्रतीकच्या माध्यमातून. आता मात्र शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र विकेट 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 आणि विकेट येईल. ए विकेट आहे. हिट विकेट. ते मात्र पहिली विकेट प्रतीकच्या खात्यामध्ये जाते. शेवटच्या बॉलवरती सुयोग बाद होऊन तंबूत परततोय. बॉल मैदानाच्या बाहेर फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तो फटका 2Dच्या माध्यमातून गेला व बॅट्समन इथे मात्र बाद होऊन तंबूत परततोय. तर आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुयोगच्या जागेवरती आशिष उर्फ मामा. टोपण नाव ज्यांना आपण मामा या नावाने ओळखतो ते आशिष मात्र आता बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. तर नवीन बॉलर ऋषिकेश. संघाची दुसरी वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन ऋषिकेशच्या माध्यमातून आपण आता दुसरी षटक हाताळायला पाहतोय. दुसरी ओव्हर स्टार्ट होते. यावेळेस मात्र पुन्हा डॉट बॉल. आदित्यच्या माध्यमातून पुन्हा 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 डॉट बॉल खेळले जात आहेत. पुढचा बॉल ऋषिकेशचा.
आदित्यसाठी. यावेळेस देखील काय बॉल आहे. आदित्यच्या बॅटवरून येणारा आजच्या दिवसामधील 5वा डॉट बॉल. सिंगल. आता मात्र वंडी एक डिक्लेअरसाठी जाईल. आदित्य नॉन स्ट्रायकर जाईल. आता मात्र आशिष स्ट्राईक वरती येतील. आजच्या दिवसामधील पहिला चेंडू सामना करील ते आशिष. ऋषिकेशच्या बॅटवरून ऋषिकेशच्या बॉलचा सामना करील तो आशिष उर्फ मामा. तर एक सांघिक कामगिरी आपण करताना जो संघ पाहतोय तो संघ गणपतीपेठ. सर्व युवा खेळाडूंचा भरणा या संघामध्ये आपण पाहतोय. तर ऋषिकेशच्या आतापर्यंतच्या 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव, 3 बॉलमध्ये 1 रन घेतली जाते. 2 डॉट व 1 सिंगल. आता मात्र लगतचा डॉट बॉल. पंचांवरती अपील केली जाते विकेटसाठी, परंतु पंचांवर कोणताही दबाव नाही आहे. नॉट आउट घोषित केले. तर एक चांगला कॅच विकेट किपरच्या माध्यमातून घेतला गेला. एक चांगला प्रयत्न, परंतु पुन्हा डॉट बॉल येतोय. आता मात्र ऋषिकेशच्या ओव्हरमधील 3रा डॉट बॉल. या ओव्हरमध्ये फक्त सिंगल धाव आली आहे. 4 बॉलवरती सिंगल खर्च केले. आता मात्र 5वा बॉल ऋषिकेशचा. हा मात्र पंचांनी लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईट घोषित केला गेलाय. ऋषिकेशच्या या षटकामध्ये पहिली अतिरिक्त धाव, पहिली एक्स्ट्राची धाव येते. आता मात्र पुन्हा संधी निर्माण केली आहे आणि इथे विकेट दिली जाईल. एक सोपी साधी कॅच. इथे मात्र आता मामा उर्फ आशिष बाद होऊन तंबूत परत आहेत. सूरज खवाटे शेवटचा बॉल, लास्ट बॉल असेल या षटकामधील. एक सॉफ्ट डिसमिसल आपण या मागील चेंडूवरती पाहिलं. चेंडू अपरकट करायचा प्रयत्न, परंतु अपरकटच्या प्रयत्नामध्ये बॉल हँडलला लागतोय व सळ झेल बाद होऊन बॅक टू द पॅव्हेलियन. आशिष आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आत सज्ज होतोय. जर्सी नंबर 44 नितीन. कालच्या मॅचचा हिरो नितीन खवाटे तो मात्र सज्ज होतोय. मॅन फ्रॉम दत्तनगर. शेवटचा बॉल खेळण्यासाठी नितीन सज्ज होईल. आडव्या बॅटने खूपच जोरदार फटके मारतो नितीन. तो मात्र नितीन आता सज्ज होतोय या मॅच मध्ये. व्हाईट बॉल. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. पुन्हा व्हाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. पंचांना पुन्हा हात वर करावे लागतायत. व्हाईटने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होते 7 धावा. आता मात्र षटक संपते. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या होते ती 7. चौथा बॉल डॉट पद्धतीचा ऋषिकेशच्या या ओव्हरमध्ये पाहिला गेला. तर 2 एक्स्ट्रा व 1 सिंगल अशा 3 धावा खर्च केल्या. तर आता मात्र 2 षटकांचा खेळ पूर्ण होतो. धावसंख्या होती फक्त 7 धावा धावफलकावरती लागतायत. आता मात्र नवीन बॉलर विशाल. मागील मॅचचा, कालच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, कालच्या मॅचचा हिरो विशाल नंदुर्गे. या जैन प्रीमियर लीग सीझन 1 सीझन 3 चा पहिला सामना जो झाला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला विशाल. जर्सी नंबर 45, जर्सी नंबर 45. तो मात्र आता बॉलिंगसाठी सज्ज होतोय. पहिला बॉल डॉट बॉल येईल. डॉट बॉलच्या बॉलने सांगता केली जाते, सुरुवात केली जाते ओव्हरची विशालची. आता मात्र पुन्हा डॉट बॉल येईल बॅट्समनच्या. यावेळेस देखील डॉट बॉल. यासाठीच बोललो होतो मी का विशाल मागील मॅच मध्ये सामनावीरचा पुरस्कार घेतला. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी विशाल का ठरतो ते दाखवून दिलं, सिद्ध केलं जाते का मी उत्कृष्ट खेळाडू आहे. लगातार सलग 3रा डॉट बॉल विशालच्या माध्यमातून. आता मात्र सिंगल घेतली जाईल. काय एफर्ट आहे, चांगली फिल्डिंग. संघासाठी 2 धावा संभवता वाचवल्या.
आणि या सिंगलने मात्र आता एक धावाने खातं उघडते. आता मात्र नवीन बॅटर विशाल टू नितीन. नितीन मात्र आता नक्कीच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करेल आणि मात्र सोपा सॉफ्ट डिसमिसल, स्लोवर चेंडू आणि नितीन एक सॉफ्ट डिसमिसल, सॉफ्ट विकेट देऊन तंबूत परततोय. दुसरी विकेट आशिष यांच्या पाठोपाठ नितीन देखील माघारी परततोय. संपूर्ण ॲग्रेशन दिसतंय या सामन्यामध्ये द गणपतीपेठ या संघाकडून. परिपूर्ण या सामन्यामध्ये आता मात्र हवी होतोय. आता मात्र नवीन बॅटर चेतन सरडे. चेतन सरडे जो लेफ्ट आर्म बॉलर आहे परंतु बॅटिंग देखील राईटी करतो. यावेळेस देखील पहिलाच बॉल स्वीप करायचा प्रयत्न आणि षटक संपतंय. या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च केली आहे. काय बॉलिंग आहे मित्रांनो. विशालकडून नक्कीच आपल्या संघासाठी फक्त एक धाव खर्च केली गेली. टाळ्यांचा इथे मात्र त्याला दाद मिळते. तर 3 षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या होती ती फक्त 8 धावा. 3 ओव्हर 8. आता पुन्हा नवीन बॉलर बॅक टू बॅक लगतची दुसरी ओव्हर घेऊन येतोय ऋषिकेश आईनापुरे. हा देखील कालच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता ऋषिकेश. दुसऱ्या मॅचचा पुन्हा डॉट. पुन्हा स्वीप फटके मारायचा प्रयत्न केला पण पुन्हा डॉट होत आहेत. ऋषिकेश मात्र आता लाईन आणि लेन चांगली पकडतोय. मात्र झेलबाद. अंपायर निर्णय घेतील. ठीक आहे. प्लेयर्सनी आपसात आणि मात्र विकेट इथे मध्ये जाते. सागर यांच्या माध्यमातून एक सरळ सोपा आणि साधा झेल टिपला गेला व झेल पूर्ण केला जातोय. व आदित्य थोडीशी संत गतीने बॅटिंग करून मात्र माघारी परततोय. बॅक टू द पॅव्हलियन जातोय. थोडीशी खराब आता मात्र सुरुवात केली जाते. आदित्यच्या माध्यमातून आपल्या वैयक्तिक 11 चेंडूमध्ये फक्त 3 धावा केल्या आदित्यने व त्याची विकेट घेतली जाते ऋषिकेशच्या माध्यमातून. तर नवीन बॅटर तर सिंगल धावा आता मात्र पहिल्याच बॉलवरती पवनच्या खात्यामध्ये जाईल. जस्ट नंबर 11 पवन. तर ऋषिकेश सामना करतो चेतन. चेतनच्या माध्यमातून आता मात्र ही आता मात्र चांगला फटका 2 धावांसाठी 2D मध्ये जाईल बॉल. 2 डिक्लेरन्स. या 2 धावांनी धावसंख्या होते ती 11. धावा. आता मात्र पुन्हा फ्री चेंडू घेऊन ऋषिकेश. यावेळेस देखील बॅकफूट पंच. बॉल जाईल सीमारेषेकडे परंतु पुन्हा 2 धावा. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 डिक्लेअर मध्ये पाठवून दिला गेला चेंडू चेतनच्या माध्यमातून. आपल्या संघासाठी आता सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. किती बॉल झाली. शेवट बॉल. लास्ट बॉल या षटकामध्ये शेवटचा बॉल. स्कोर 5 रन्स या ओव्हरमध्ये गेल्यात. 2 डिक्लेअर स्वरूपाच्या आणि 1 सिंगल अशा टोटल 5 धावा खर्च केल्या गेल्यात ऋषिकेशच्या माध्यमातून. आता मात्र शेवटचा बॉल हाताळतो ऋषिकेश चेतनसाठी. स्कोर 13 रन्स. 13 धावा कराव्या लागतात. या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्यात. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या ती फक्त 13 धावा.
आता मात्र सिंगल धावायचा प्रयत्न, सिंगल पळून पूर्ण केले ते धावसंख्या होती ती 14. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला, धावसंख्या ती 14. आता मात्र पुन्हा नवीन बॉलर, न्यू बॉलर, बॅक टू बॅक लगतचं दुसरं षटक घेऊन याने आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च केली. तो विशाल आता मात्र बॉलिंगवरती येतोय, जर्सी नंबर 45 विशाल. सर्व यंग खेळाडूंचा मात्र या संघामध्ये भरणा दिसतोय. अक्षय, विशाल, ऋषिकेश. धावसंख्या ती 14 धावा, 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा इथे मात्र आता धावफलकावरती लागतायत आणि 14 धावांचा आता मात्र पुढे इथे सामना सुरू होईल. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पंच केलाय, बॉल टूडीसाठी जाईल. 2 धावा डिक्लेअर मिळाल्या जातील. लूज बॉल थोडासा स्लोअर पद्धतीचा, बॉलरच्या हातावरून त्याने पहिलाच अंदाज लावला होता की हा स्लोअर येईल व बॅकफुटला जाऊन सिंगलसाठी प्रयत्न केला गेलाय. विकेट विकेट स्टंपला बॅट लागली जाते व चेतन आता मात्र आउट होऊन बॅक टू द पॅव्हेलियन. आता मात्र विकेट इथे मात्र विशालच्या खात्यामध्ये जाईल. हिट विकेट. धावसंख्या होते ती 16 धावा, 5 डाऊन 16. 5 विकेट्स आता मात्र गमावल्या जात आहेत. दत्तनगर संघाकडून थोडीशी खराब सुरुवात, थोडी संत सुरुवात पाहायला मिळते. धावसंख्या चांगली आहे परंतु विकेट्स मात्र फार गमावल्या गेल्यात. धावसंख्या ती 16 विशालच्या माध्यमातून. आता नवीन बॅटर रोहिश, न्यू बॅटर या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आता मात्र बॅटिंगसाठी उतरतोय रोहिश. तर विशालचा पुढचा बॉल. मात्र चांगला फटका आहे, स्वीप केलाय सिंगल साठी. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 सिंगल घेतल्या गेल्या. धावसंख्या होते ती किती 18 सांगा. यावेळेस मात्र पुन्हा अलॉंग द कार्पेट बॉल जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सिंगल साठी. या सिंगलने धावसंख्या होईल 19. विशालच्या बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 सिंगल घेतल्या गेल्यात. तर मग थोडस सावरण्याचा प्रयत्न केला जातोय दत्तनगर संघाकडून. यावेळेस देखील चांगला फटका आहे, पुन्हा सिंगल. 4थ्या बॉलवरती 34 सिंगल घेतली जाते आणि षटक संपते. 5 षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या होते 20 धावा. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय, अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 20 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 5 ओव्हर्स, लॉस ऑफ 5 विकेट्स.
चांगला फटका आहे सिंगलसाठी. आता मात्र प्रतीक येतोय जर्सी नंबर 4. त्याने पहिल्या षटकामध्ये ज्याने गोलंदाजी हाताळली तो मात्र प्रतीक आता दुसरं षटक घेऊन येतोय संघाचं 6वं. आता मात्र प्रतीक यावेळेस काय फटका मित्रांनो, चांगला फटका रोशिशच्या बॅटमधून. सिंगल धाव जर्सी नंबर 13 रोहिश थोडंसं कॉम्प्लिकेटेड नाव आहे. वॉटर स्ट्रोक, परंतु तिथे फिल्डर आहे संघाचा कॅप्टन, संघाचा कर्णधार. सिंगल धाव येईल. तेजस जर्सी नंबर 7 तिथे मात्र उपस्थित आहे संघाचा कॅप्टन जो दत्तनगर संघाकडून आपलं प्रतिनिधित्व करतोय तेजस. आता मात्र नवीन यावेळेस देखील संधी आहे, अपील केली जाते आणि ते मात्र विकेट आणि विकेट येईल. प्रतीकच्या खात्यामध्ये जाते. रोहिश आता मात्र बाधून तंबूत परततोय. 6वा धक्का, 6 मॅन डाऊन दत्तनगर. आता मात्र सेकंड लास्ट विकेट मैदानाच्या आतमध्ये येईल. सेकंड लास्ट मॅन मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 18 प्रफुल्ल. जर्सी नंबर 18 प्रफुल्ल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जात आहेत दत्तनगर संघाकडून. दत्तनगर संघाची थोडी अवस्था दयनीय झाली आहे कारण की विकेट्स मात्र खूप गेले आहेत. धावसंख्या देखील कमी आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 23 धावा लागत आहेत व 6 गडी बाद होत आहेत. 6 विकेट्स डाऊन आहे. या सामन्यामध्ये एकतर्फी वर्चस्व दिसतंय ते दत्तनगर संघाचं. ओव्हर संपते, षटक संपते. 6 षटकांचा खेळ पूर्ण. धावसंख्या होते 23. 6 गडी बाद 23. आता मात्र शेवटच्या 12 षटकांचा खेळ बाकी आहे. माफ करा, 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या ती फक्त 23. 12 बॉलवरती किती धावा जमवतात ते पाहावं लागेल दत्तनगर. आता मात्र नवीन बॉलर, न्यू बॉलर सूरज मखदूम, एक स्टार बॉलर. आता फार स्टार बॉलर असला तरी तो मात्र फार वेळाने येतोय सूरज. यावेळेस देखील फटका चांगला ग्लान्स केलाय पण इथे खेळाडू उपस्थित स्वतः प्रणव जर्सी नंबर 4 प्रतीक. आता मात्र पुन्हा ग्लान्स केला परंतु फिल्डरच्या थोडासा पुढे चेंडूचा टप्पा पडतोय. श्रेयस संबोधन तिथे आहे. आता मात्र पुन्हा सूरज. यावेळेस मात्र सिंगल घेतली जाते. यावेळेस सिंगलने मात्र धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होती ती 25 धावा. यावेळेस मात्र खोदून काढलाय बॉलला. सिंगल घेतली जाईल आणि सिंगलचा प्रयत्न सिंगल केला गेलाय. सिंगलने धावसंख्या जाईल पुढे. धावसंख्या होते 26 धावा. सूरजचा फुटचा बॉल. आता मात्र यावेळेस मात्र क्लीन बॉल. त्रिफळाबाद. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. त्रिफळाबाद यष्टांचा वेध. क्लीन बोल्ड. आजच्या दिवसामध्ये पहिली क्लीन बॉल, पहिली त्रिफळाची सूरजच्या माध्यमातून घेतली जाते. लास्ट मॅन इन. शेवटचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दत्तनगर संघाकडून. लास्ट विकेट राहुल राफा यांच्या आपण जर्सीवरती नाव पाहतोय. राफा एक मोठ्या खेळाडूचं नाव आहे. राफा जर्सी नंबर 22 टेनिस क्रिकेट मधील लास्ट मॅन इन आणि चांगला फटका आहे. राफा यांच्या बॅटमधून येणारा पहिल्याच बॉलवरती सिंगल येते. 22 जर्सी नंबर 22 राफा. स्कोर होतोय 27. ओव्हर संपते. 7 षटकांचा खेळ पूर्ण होतोय.
तर आता मात्र शेवटचं षटक स्वतः कॅप्टन संघाचा कर्णधार सर्वेसर्वा संघनायक जर्सी नंबर 7 तेजस शेवटची ओव्हर घेऊन सज्ज होतोय तेजस आपल्या संघाकडून. सर्व खेळाडूंनी चांगली साथ दिली तेजसला. या सांघिक कामगिरीच्या अनुसार हा संघ मात्र उत्कृष्ट संघ ठरतोय. फक्त 26 धावा खर्च केल्या गेल्यात, माफ करा 27 धावा. आता मात्र शेवटचं षटक तेजसच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. तेजसचा पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती एक सुरेख सिंगल राफा यांच्या बॅटमधून निघते. सिंगल धाव. आता मात्र नवी यावेळेस फटका चांगला आहे. झेलबाद ऑल मॅन डाऊन, ऑल डाऊन होतोय. 28 रन्स मध्ये दत्तनगर संघ पूर्ण आणि पूर्ण कॅच घेतलाय. प्रतीक वांजोळे या खेळाडूने कॅच पूर्ण केलाय. एक सोपा झेल सरक हातामध्ये गेला व आता मग दत्तनगर संघ पूर्ण ऑल डाऊन, ऑल मॅन डाऊन होतोय. धावसंख्या होती फक्त 28 धावा. सामना जिंकण्यासाठी फक्त 29 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग सामने होताना आपण पाहतोय. पहिला सामना झाला 37 धावांचा, दुसरा सामना होतोय 29 धावांचा. पाहूया 50 धावांची कोणता संघ गाठतोय ते पहिल्यांदा आजच्या दिवसामध्ये. टॉससाठी पुढच्या सामन्यांच्या दोन्ही संघाच्या कॅप्टननी यायचं आहे. धामणी आणि RCB कॅप्टन. डीजेचा आवाज थोडा कमी असू दे, चालू असू दे, खरं थोडा कमी असू दे. दुपार असल्यामुळे जरा आवाज कमीच ठेवा. तर सर आता पुन्हा मी आपल्या सर्वांचं मनाच्या आतमध्ये लक्ष केंद्रित करतोय. आता मात्र उर्वरित 28 धावांचा पाठलागाला सुरुवात होते. नवीन बॅटर, ओपनिंग बॅटर ऋषिकेश व विशाल दोन्ही बॅट्समॅन आत सज्ज होतात. पहिली ओव्हर आदित्याची. पहिल्याच बॉलवरती सिंगल, बॅकफूट पंच ऋषिकेशच्या माध्यमातून पहिली सिंगल घेतली जाते बॅटमधून. कालच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ऋषिकेश ऐनापुरे, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, ज्याने यावेळेस मात्र बॅकफूट पंच. काय स्ट्रोक आहे मित्रांनो, काय फटका आहे, परंतु या 10 फटक्यावरती फक्त सिंगल असेल, हे दुर्दैव आहे. चांगला फटका होता परंतु सिंगल साठी इथे मात्र विशालने पाठवला गेलाय. पुन्हा ऋषिकेश. यावेळेस देखील सिंगल धाव. दोन्ही बॅट्समनना माहिती आहे हा सामना कुठेपर्यंत घेऊन जायचा आहे आपल्याला. प्रत्येक बॉलवरती सिंगल आता मात्र अपेक्षित आहे. कोणतेही मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त 28 धावांची आवश्यकता आहे. 29 धावांची आवश्यकता आहे. 28 रन्स केले गेले आहेत. आता मात्र पुन्हा सिंगल घेतली जाईल. प्रत्येक बॉलवरती सिंगल.
विकेट 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 आणि विकेट आता मात्र सोपी आणि सरळ साधी विकेट आता मात्र खात्यामध्ये जाते. ऋषिकेश मात्र गडबड करतोय आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये आत्महत्या सुसाईड ऋषिकेशच्या माध्यमातून केली जाते. चेतनच्या माध्यमातून थ्रो पूर्ण होते. 4 2 बॉल. लास्ट बॉल लास्ट. थँक यू डीजे. बॅट्समन न्यू बॅटर संघाचा कॅप्टन तेजस आता मात्र सज्ज होतो बॅटिंग मार्क वरती. शेवटचा बॉलचा सामना करेल. डॉट बॉल. षटक संपतंय. 4 धावा. आता मात्र बोनस चे मी रूल्स सांगतो. बॅटिंग करताना जो संघ पहिला बॅटिंग करतोय चेसिंग ज्यावेळी जो संघ करतोय त्या संघाला 6 षटकाच्या आतमध्ये जी धावसंख्या आहे ती धावसंख्या पूर्ण करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आता जो सामना सुरू आहे महिन्याच्या आतमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. ही 28 धावा जर 6 षटकाच्या आतमध्ये जर पूर्ण केल्या तर गणपतीपेठ संघाला एक बोनस गुण दिला जाईल. त्यांनी जर उर्वरित 6 षटकांच्या आतमध्ये जर हा सामना विजय निश्चित केला तर गणपतीपेठ संघाला एक बोनस गुण. तर बॉलिंगची टीम करते आहे त्या टीमने जर 21च्या आतमध्ये जर बॅटिंग टीमला थांबवलं तर बॉलिंग टीमला एक बोनस गुण दिला जाईल. 21च्या आतमध्ये थांबावं लागेल तर मात्र बोनस गुण मिळेल. नवीन बॉलर लेफ्ट हँडेड बॉलर चेतन. न्यू बॉलर आता मात्र सिंगल घेतली जाते. नक्कीच बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न देखील छोटी सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मागील मॅच मध्ये गुलमोहर संघाने बोनस गुणासह विजय निश्चित केला व एक बोनस गुण देखील प्राप्त केला गेलाय. गुलमोहर संघाने या दिवसामध्ये पहिला सामना सहजरित्या विजय मिळवला गेला. बोनस गुणासह विजय संपादन केला जातोय. आता मात्र दुसरा सामना चेतनच्या माध्यमातून आता मात्र ओव्हर हाताळली जाते व पहिल्याच बॉलवरती कॅच सुटतोय. यावेळेस देखील चांगली फिल्डिंग आहे रोहितच्या माध्यमातून. चांगला स्टॉप सिंगल वाचवली आहे आपल्या संघासाठी. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा करतोय चेतन. यावेळेस देखील चांगला बॉल आहे परंतु सिंगल साठी प्रयत्न केला तर सिंगल धाव येईल. या सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होते 8 धावा 8 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र विशाल सज्ज होते बॅटिंग मार्क वरती. चेतनचा सामना करेल. पल्लू स्कूपचा प्रयत्न परंतु फटका फसतोय. डॉट बॉल येईल. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पल्लू स्कूपचे खूप फटके पाहिले. एक फटका तर असा पाहिला की विशालने डायरेक्ट बॉल पलीकडेच पाठवून दिला बिल्डिंगच्या वरून. तर मात्र आता ओव्हर संपते आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण धावसंख्या होते 8 धावा. आता मात्र सिंगलने मात्र आता धावफलक 1 ने संत गतीने पुढे जाईल. धावसंख्या अजून पोहोचते ती 9. यावेळेस देखील पुन्हा सिंगल पुन्हा फुलटॉस बॉल. नितीनचा प्रत्येक बॉल दोन्ही बॉलवरती सिंगल आणि सिंगल घेतली जाते आहे आणि धावसंख्या होऊन जाऊन पोहोचते ती 10 वरती. 10 रन. आता मात्र सिंगलचा प्रयत्न आणि ते मात्र आता पंचांनी टीव्ही अंपायरची मदत मागितली गेली आहे. निर्णय मात्र आता पंचांच्या माध्यमातून केला जाईल. टीव्ही अंपायरकडे निर्णय सोपवला गेलाय. पाहूया आपण थर्ड अंपायर टीव्ही अंपायरचा निर्णय काय होतोय. संभवतः आउट दिसतंय. थोडासा मागे पडला बॅटर तेजस कारण तो शॉट मारून शॉट पूर्ण करून रनिंग बिटवीन विकेट करत होता त्यामुळे थोडासा मागे पडला. संभवतः विकेट दिसते परंतु डाऊटफुल साठी इथे मात्र टीव्ही अंपायरची मदत मागितली आहे पंचांनी.
विकेट 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 आणि विकेट येईल. धावबाद संधी, तेव्हा धावबाद संधी होती आणि विकेट घेतली जाते. विकेट येते तेजसच्या माध्यमातून. एक सॅक्रिफाईस केली जाते, काही गरज नव्हती विकेटची. या आता विकेट मात्र मिळाली जाते. आता मात्र नवीन बॅटर सुशांत येतोय माझ्या हातात. सुशांत सुशांत उर्फ सागर. सुशांत उर्फ सागर आता मात्र नवीन बॅटर. तेजसच्या जागेवरती नवीन बॅटर येतोय. आता मात्र विशाल स्ट्राईक वरती असेल. डॉट बॉल, चांगला बॉल आहे. आता मात्र प्रेशर मध्ये थोडासा बॅटर असेल. डॉट बॉल येईल. त्यावेळेस मात्र बॅकफुटला पंच केला. सिंगल साठी सिंगल येईल. या सिंगलने धाव फलक 1 ने वाढेल. धावसंख्यातून पोहोचेल ती 11. 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 रन, 11 धावा खात्यामध्ये जात आहेत. आता मला नितीनचा पुढचा बॉल. शेवटचा चेंडू. ओव्हर संपते, षटक संपते. डॉट बॉलने सांगता होते ओव्हरची. आता मात्र 3 षटकांचा खेळ, पूर्ण धावसंख्या होती ती फक्त 11 धावा. आता मात्र या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. माफ करा, 2 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. धावफलक मात्र आता संत गतीने पुढे जात आहे. आता मात्र अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. 18 धावा, 30 बॉल मध्ये 18 धावा. बोनस साठी 18 मध्ये 18, विजयासाठी 30 मध्ये 18. तर नवीन बॉलर सुयोग, न्यू बॉलर सुयोग येतोय आता बॉलिंग मार्ग वरती. डॉट बॉल, विशालच्या माध्यमातून डॉट बॉल हाताळायला गेलाय. विशालला मात्र पुन्हा पुन्हा विकेटच्या मागे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. पल्लू स्कूप, लेट कट, अपर कट हे सर्व फटके स्टंपच्या मागे खेळतोय, कारण की सिंगल धाव मात्र इथे सहजरित्या मिळते मागे स्टंपच्या. आता मात्र चांगला फटका आहे, स्कूप केलाय सिंगल साठी. बॅकफुट पंच. आपण या सर्व स्पर्धेमध्ये जी जागा सर्वांच्या आवडती पाहतोय ती मात्र बॅकफुट पंच. पॉइंट ने सिंगल धाव. जे रायटी बॅट्समन आहेत ते सर्व फटके मात्र जास्ती करून 70% फटके बॅकफुट पंच पॉइंटला खेळत आहेत. तिथे आपण पाहू शकता फ्लेक्सची अवस्था काय झाली आहे. ते बॉल लागून लागून फ्लेक्स सर्व पूर्ण अस्ताव्यस्त झालेत आणि मात्र झेल संधी होती परंतु झेल सुटला जातोय. परंतु चांगली बॉलिंग इथे मात्र हाताळली जाते. सुयोगच्या माध्यमातून सिंगल धाव पुन्हा एकदा येईल आणि या सिंगलने धावसंख्या अजून पोहोचेल ती 14. यावेळेस देखील चांगला फटका आहे सिंगल साठी. सागरच्या बॅट बॉल येणारी सिंगल, धावसंख्या होते 15. आता मात्र शेवटचा बॉल. यावेळेस देखील चांगला फटका आहे, चांगली फिल्डिंग रोशिसच्या माध्यमातून. ओव्हर संपते, धावसंख्या येते फक्त 15. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. आता मात्र अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. बोनससाठी 12 बॉल मध्ये 14, विजयासाठी 24 बॉल मध्ये 14. 24 बॉल मध्ये 14 धावांची ते मात्र आता आवश्यकता आहे. आणि जर आपल्याला बोनस गुणासह विजय निश्चित करायचा असेल तर मात्र 12 बॉल मध्ये 14 धावा कराव्या लागतील. दत्तनगर संघाचा एकच मानस असेल की बोनस गुण द्यायचा नाहीये या संघाला. तर नक्कीच आता मात्र थोडस बोनस साठी मात्र थोडस प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण की आता मात्र 12 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे बोनस साठी. विजयासाठी मात्र 24 बॉल मध्ये 14.
सहज विजय आहे, परंतु थोडासा आता प्रयत्न केला जातोय. आता मात्र नवीन बॉलर, न्यू बॉलर येतोय चेतन. चेतन सरडे लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करेल. यावेळेस देखील पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली जाते. पहिला बॉल सिंगल. यावेळेस देखील सिंगल धाव. बॅकफुट पंच. बॅकवर्ड पॉइंटला एक चांगला फटका इथे मात्र येतोय. तर यानंतरचा सामना धामणे विरुद्ध बालाजी नगर. दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. यानंतर सामना त्वरित खेळला जाईल. धामणे विरुद्ध बालाजी नगर. यामध्ये बालाजीनगर देखील एक संघाने एक पराभव पत्करावा लागला या स्पर्धेमध्ये. तर धामणी संघ देखील एक पराभव पत्करून या स्पर्धेमध्ये आपली वाटचाल करतोय. चांगली फिल्डिंग पाहायला. तर धामणी संघाचं प्रतिनिधित्व करतायत युवा शक्ती जैन फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष पाटील देखील त्या संघाचं प्रतिनिधित्व करतायत धामणी संघाकडून. तर बालाजीनगर संघाकडून मात्र नक्कीच थोडंसं कालच्या सत्रामध्ये थोडासा खराब खेळ पाहायला मिळाला. आता मात्र सिंगल येते. सिंगल सिंगल आणि सिंगल. या सिंगलने धावसंख्या घेऊन पोहोचेल ती 19 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर देखील एक सुरेख फटका सिंगल साठी आणि सिंगल पूर्ण केल्याने धावसंख्या होते ती 20. आता मात्र बोनस साठी 6 बॉल मध्ये 9 धावा आणि विजयासाठी 18 बॉल मध्ये 9. आता मात्र आवाज जरा कमी करा. माईकचा आवाज जरा कमी करा. ओके. हॅलो. ठीक आहे. ओके. तर आता मात्र 9 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 18 बॉलमध्ये 9 धावा विजयासाठी. तर एक बोनस गुण जर हवा असेल तर मात्र 6 बॉलमध्ये 9 धावा. बॉलर नेम नवीन बॉलर नितीन येतो संबोधा. पहिल्या बॉलवरती मात्र ते सिंगल हाताळले जाते. सिंगलने मात्र धाव फलक पुढे जाईल. चांगला फटका आहे परंतु सिंगल वनडी येईल. आता मात्र 2 बॉलवरती 2 धावा खर्च केलेत. आता मात्र बोनस साठी 4 बॉल मध्ये 7 रन. थोडंसं अवघड आहे परंतु सोपंही नाही. डॉट बॉल. आता मात्र थोडंसं अवघड दिसतंय बोनस गुण मिळवणं, पण विजय मात्र नक्कीच निश्चित असणार आहे. सिंगल येईल. या सिंगल धावसंख्या होते 23. 23 धावा धावफल करावे लागतात. अजूनही 5 धावांची आवश्यकता. माफ करा 6 धावांची आवश्यकता. अजूनही 14 बॉल 6 रन्स. 14 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. बोनससाठी 2 बॉल मध्ये 6 धावा. सिक्सरची गरज. पाहूया सिक्सर येईल का आजच्या दिवसामध्ये. पहिला सिक्सर येतोय का ते विशालच्या बॅटमधून. आणि नो बॉल आणि सिंगल अशा 2 धावा या बॉल मध्ये मिळत आहेत. आता मात्र 2 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल 4 धावा. बोनस साठी फ्रीडचा बॉल.
आता मात्र 2 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता बोनस गुणासाठी 2 बॉल 4 रन्स. आणि मात्र मोठा फटका मारचा प्रयत्न परंतु धावबाद विकेट येईल रनआउट होईल सागर रनआउट होईल. आता मात्र 1 बॉल मध्ये 4 धावा बोनस गुणासाठी व विजयासाठी 13 बॉल मध्ये 4. प्रफुल्ल तर नवीन बॅटर आता माझ्या आतमध्ये जातो एक लेफ्ट हँडर बॅटर ज्याने कालच्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग केली तो अक्षय जर्सी नंबर 3 अक्षय पंडित आता मैदानाच्या आतमध्ये घुसतोय. तर आता विशाल 1 बॉल 4 रनची आवश्यकता बोनस साठी आणि ते मात्र डॉट बॉल आणि डॉट बॉल ओव्हर संपते. आता मात्र 12 बॉल 4 रनची आवश्यकता आहे विजय मिळवण्यासाठी. आता मात्र बोनस गुणाची संधी हुकते गणपतीपेठ संघाकडून. तर आता मात्र 12 बॉल मध्ये 4 धावांची फक्त आवश्यकता असणार आहे. तर एक चांगली फाईट चांगला कमबॅक पाहायला मिळते दत्तनगर संघाकडून. थोड्याशा एक 10 धावा जरी एक्स्ट्रा असतं तर मात्र या सामन्यामध्ये चित्र वेगळं पाहिलं गेलं असतं परंतु धावफलकावर धावा मात्र कमी लागल्यात त्यामुळे आता हा संघ थोडासा वरचढ ठरतोय. आता मात्र 12 बॉल आणि 4 रन्स. नवीन बॉलर न्यू बॉलर आदित्य सज्ज होतोय. डॉट बॉल येईल पहिल्याच बॉल आदित्यचा डॉट येतोय. यावेळेस देखील पुन्हा डॉट पुन्हा मोठे फटके मारायचा प्रयत्न केला जातोय परंतु प्रयत्न फसतायत आणि मात्र 10 बॉल मध्ये 4 रनची आवश्यकता आहे. तर काय बॉलिंग आहे मित्रांनो सलग लगतचा तिसरा डॉट बॉल आदित्यच्या माध्यमातून हाताला जातोय. जर्सी नंबर 3-3-3 क्रिस गेलचा जर्सी नंबर जो आहे तो मात्र जर्सी नंबर आदित्यने चॉईस केलाय. आता मात्र नक्कीच 3 बॉल डॉट पद्धतीचे हाताळले गेलेत आदित्यच्या माध्यमातून. चौथा बॉल घेऊन येतो आदित्य. चौथा बॉल देखील डॉट पद्धतीचा असेल परंतु तिथे मात्र मामांकडून एक सिंगल धाव लीक केली जाते आणि सिंगल धावेने धावसंख्या 1 ने वाढेल. आता मात्र 8 बॉल आणि 3 धावा. शेवटच्या ओव्हरपर्यंत ही मॅच मात्र ताणली जाते. आता मात्र सिंगल किट जाईल. आता मात्र शेवटच्या ओव्हर पर्यंत ही मॅच घेऊन जातोय का ते पाहूया. अक्षय 7 बॉल मध्ये आता मात्र 2 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 2 रन. 7 बॉल मध्ये 2 धावांची इथे मात्र आवश्यकता असणार आहे. तर अक्षय बॅटिंगवर सज्ज होतोय. फटका मोठा आहे आणि झेलबाद विकेट. चेतनने मात्र झेल सहजरित्या पूर्ण केला गेलाय. आता मात्र 6 चेंडू आणि 2 धावा. 6 बॉल 2 रन. शेवटच्या ओव्हर पण ही मॅच घेऊन जातोय. काही गरज नव्हती. सुरज मात्र आता मात्र हा सामना ताणला जातोय. एकेकाळी एक वेळ वाटत होता की हा सामना एकतर्फी विजय मिळवून जाईल परंतु या सामन्यामध्ये थोडस इंटरेस्ट रोमांचक सामना पाहायला मिळतोय. आदित्य व नितीनच्या माध्यमातून चांगली बॉलिंग तसेच लेफ्ट हँडर चेतनच्या माध्यमातून चांगली बॉलिंग केली गेली. या बॉलरच्या माध्यमातून देखील हा सामना शेवटच्या षटकापर्यंत येऊन पोहोचलाय. तर एक महत्वाची बाब म्हणजे दत्तनगर संघाने एक बोनस गुण दिला गेला नाहीये. चांगली बॉलिंग मात्र इथे हाताळली जाते आहे.
तर आता नवीन बॉलर शेवटची ओव्हर घेऊन पवन. शेवटची ओव्हर या मॅच नंबर 2 ची. दोन 6 बॉल 2 धावांच्या आवश्यकता, 2 रन 6 बॉल. तर शेवटची ओव्हर घेऊन प्रफुल्ल, माफ करा कोण आहे बॅट, पवन टू विशाल, 6 बॉल 2 धावा.